पण त्यांना किम सुनेत्रा वहिनींना भीती वाटली की अभिजित बिचुकलेंना उद्या 100 कोटी रुपये जरी दिले आणि जर त्यांचा एकट्याचा अर्ज राहिला तर अभिजित बिचुकले इतके ताटर आहेत की ते 100 कोटी ठुकरवतील. आणि सत्तेत असून जर तुम्ही मोर्चे काढत असाल तर सत्ताधीशांनी इतके मोर्चे काढणारे इतके तिथल्या नालायक महिलांनी इतके कुणीही या जगात नालायक नाही. आंदोलन कुणी करायचे आहेत विरोधकांनी. म्हणजे मी म्हणतो काँग्रेसचं आंदोलन केलं तर मी मान्य करेल. सध्या राज्यभरामध्ये बारामती पोटनिवडणुकीनंतर विधान परिषदेची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून कविमानाचे नेते आणि शिवछत्रपतींचे वैचारिक वारसदार अभिजित बिचुकले यांना विधान परिषदेवर आमदारकीची संधी द्यावी अशी मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर नक्की अभिजित बिचुकलेंची यावर काय प्रतिक्रिया आहे ते या मागणीकडे कशा पद्धतीने पाहत आहे बोलण्यासाठी माझ्यासोबत अभिजित बिचुकले आहे. कशा पद्धतीने पाहत आहे आणि काय नक्की काय भावना आहेत? सर्वप्रथम आपण बारामतीची जी निवडणूक झाली आणि त्या ठिकाणी मी कायमस्वरूपी अर्ज ठेवला होता, पण तरीही काही अंशी त्या ठिकाणी दादांचं जे आकस्मिक निधन झालं त्यामुळे मी तिथं प्रचारच केला नाही. तर त्या पद्धतीने मी श्रद्धांजली वाहिली पण माझा ताठरबाणा मी सोडला नव्हता. नंतर मुद्दा क्रमांक 2 की काल संपूर्ण मीडियामधूनही मला कळालं आणि मलाही तसा एक मेसेज आला होता. तर तृप्ती देसाई या महिलांच्या प्रश्नांसाठी खूप लढणाऱ्या अशा एक व्यक्तिमत्व आहे आणि मला वाटतं की या क्षणापर्यंत तरी त्यांच्यावरती कुठलेही इतर महिलांवरती जसे पाया आणि बुवा त्यांची नावं नाहीत आपल्याला घ्यायची आरोप झाले किंवा किती नालायक महिला आहेत ते सगळ्या समाजाला दिसलेलं आहे आता. पण तृप्ती देसाई या एक हिंदुत्ववादी सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि ऑब्वियस गोष्ट आहे की त्यांच्या नजरेमध्ये माझ्याबद्दलची जर एक सद्भावना आली आणि ती मला कळाली तर नक्कीच ही गोष्ट लोकांमध्ये अभिजित बिचुकलेंचं वजन निर्माण झालंय ही सिद्ध करणार. नाही पण दुसऱ्या चर्चा असं सुरू आहे की अभिजित बिचुकले आणि त्यांचा पक्ष आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये विलीन होण्याची चर्चा चालू आहे. खरं आहे? नाही, ऍक्च्युली मी अजित पवारांच्या निवडणुकीला सुद्धा त्या ठिकाणी माघार घेतलेली नाही. आदित्य ठाकरे या व्यक्तीची निवडणूक मी बिनविरोध होऊन दिली नव्हती. हा इतिहास पाहता अजूनही माझी तटस्थ इंडिपेंडंट अपक्ष अशी भूमिका चालू आहे आणि माझा जो नारा होता त्यामुळे मी कदाचित महिलांमध्ये लोकप्रिय आहे. आणि तृप्ती देसाईंची जी काही भूमिका काल त्यांनी मांडली आणि एकनाथरावांकडे त्यांनी पत्र लिहिलं तर त्या हिंदुत्ववादी आहेत, मी हिंदुत्ववादी आहे, एकनाथराव हिंदुत्ववादी आहेत. त्यांचं एक स्टेटमेंट मी काल बघितलं की अभिजित बिचुकलेंची लोकप्रियता ही संपूर्ण भारतभर आहे आणि ही निर्विवाद आहे. हे तुम्हीही मान्य करता, जनताही मान्य करते आणि महिला फॅन क्लब प्रचंड आहे माझा. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांची जी मागणी आहे ती प्रातिनिधिक आहे की महिलांचे प्रश्न सोडवणारा एक नेता पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा एक नेता पाहिजे, कलाकारांचे प्रश्न सोडवणारा एक नेता पाहिजे आणि इतरही व्यावसायिक उद्योजक जे आहेत त्यांच्यासाठी कायद्याचं नॉलेज असलेला माणूस तिथं पाहिजे आणि डॉक्टर अभिजित बिचुकले ते आहेत. त्यामुळं त्या गोष्टींना उदाहरण जरी आलं असलं तरी एकनाथरावजींचं जर बोलवणं आलं तर त्या ठिकाणी आम्ही दोघंही साताऱ्याचे म्हणून येणाऱ्या काळामध्ये तसा काही विचार जर करता येत असेल तर होईलच. परंतु 2029ची जी निवडणूक आहे ती मी जो म्हणेल तोच मुख्यमंत्री होणार आणि लेडी मुख्यमंत्र्यांचं जे माझं विधान कायमस्वरूपी आहे. महाराष्ट्रातला पहिला पुरुष की मी जो नेहमी बोललो की माझ्या सौभाग्यवती सौ अलंकृताजी बिचुकले यांनाच मी पहिली लेडी मुख्यमंत्री बनवी तर त्याच्याशी मी अजूनही ठाम आहे. अजून बऱ्याचशा गोष्टी येणार आहेत, अजून अनेक उन्हाळे पावसाळे येणार आहेत. कुणीही इथं अमरपट्टा बांधून आलेला नाही. त्यामुळे आत्ता जे राजकारणाच्या धुंदीत आहे त्यांना घरी बसवणार ही जनता अशी मला खात्री वाटते. तुम्ही राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री देणार पण दुसऱ्या बाजूला बारामतीची पोटनिवडणूक देखील तुम्ही बिनविरोध होऊन दिली नव्हती. तिथं पण तुमच्या विरोधामध्ये राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री होत्या. मला वाटलं नाही की त्यांना आपण बिनविरोध करावं. एक लक्षात ठेवा, मला वाटत होतं म्हणून तर मी प्रचार नाही केला. पण टीम सुनेत्रा वहिनींचे सुद्धा काही त्या ठिकाणी कर्तव्य आहे ना. बरोबर. पण तुम्ही जर मला फोन केला की दादा मला तुमची बाईट घ्यायची तर मी तुम्हाला आन्सर देईन ना. बरोबर. तर मी तुम्हाला फोन करून सांगू की मला बाईट घ्या
आणि मी हे असं करणार नाही. हा. मी का जाऊ? बरोबर. तुमच्या घरी एखादी दुःखद घटना झालेली आहे, हा. तरी तुम्ही आम्हाला कळवायचं असेल तर फोन करावा लागेल. बरोबर. नाहीतर आम्ही एखाद्या पार्टीमध्ये नाचतोय आणि तुम्ही तिकडून म्हणता की आमच्या घरी दुःखद घटना झाली, ते नाचताय. अरे पण सांगितलं नाही, ही गोष्ट तुमची आहे ना. बरोबर. आणि आनंदात तर सांगावंच लागतं. हा. जर तुमच्या घरी लग्न आहे तर पत्रिका दिल्याशिवाय अभिजित बिचुकले येतच नाही. या बारामतीच्या निवडणुकीवरती मी एक सांगतो की माझी जी ताटल भूमिका असते, हा. तर काँग्रेसनं माघार घेतल्यानंतर बाकीच्यांना यांनी बाजूला करायला पाहिजे होतं. पण त्यांना किम सुनेत्रा वहिनींना भीती वाटली की अभिजित बिचुकलेंना उद्या 100 कोटी रुपये जरी दिले हा. आणि जर त्यांचा एकट्याचा अर्ज राहिला, हा. तर अभिजित बिचुकले इतके ताटर आहेत की ते 100 कोटी ठुकरवतील आणि अर्ज ठेवतील. आणि मी जर अर्ज ठेवला असता तर मी लार्जर दॅन लाईफ झालो असतो. बरोबर. 1 to 1 इलेक्शन झाली असती, मीडियामध्ये बातमी पडली असती. बारामतीमध्ये सुनेत्रा वहिनींच्या विरोधात एकच अर्ज राहिला, डॉक्टर अभिजित बिचुकलेंचा, आणि ही ब्रेकिंग हा. सुनेत्रा वहिनींच्या टीमला लोगो होती म्हणून त्यांनी इलेक्शन स्वतःवरती उडवून घेतलं. त्यांनी माझ्या इमेजला ते सगळे लोक भिले. संपलं. आता जर एकनाथ शिंदेकडून विधान परिषद संदर्भात जर काही प्रस्ताव आला तर तुम्ही काही प्रतिसाद देणार आहे का? करेक्ट प्रश्न आहे. आता ज्या 2-4 माझ्या बाईट झाल्या त्याच्यामध्ये हा प्रश्न आला नव्हता. तर येणाऱ्या काळामध्ये माझी जी तापड भूमिका आहे, संपूर्णपणे असलेले युवकांचे प्रश्न, युवतींचे प्रश्न, त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न, मूलभूत ओबीसींचे प्रश्न, अशा सगळ्या गोष्टींसाठी माझ्याकडे असलेल्या प्रश्नांची उकल जो कोणी करणार त्याच्याशी मी वैचारिक जुळवाजुळव करू शकतो, पण बोलावणं आल्याशिवाय नाही. पण हे तुमचा पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करायच्या चर्चा आहेत, त्या खरं आहेत का? नाही, असं तर काय झालं नाही. म्हणजे मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय तुम्हाला की माझी भूमिका ही तटस्थ आहे. तृप्ती देसाईंनी मांडलेली भूमिका सामाजिक कार्यकर्ता असताना सुद्धा, तर जनमानसांमध्ये माझी प्रतिमा एक लढवय्या, एक धाडसी, एक कार्यतत्पर अशी आहे. आणि त्याचं कुठेतरी परिमार्जन प्रातिनिधिक महिलांचा आवाज म्हणून त्यांनी जो आवाज उठवला आणि तो एकनाथ शिंदेकडे उठवला, मग ते साधर्म तेच आहे की तुम्ही सातारा आहात. अभिजित बिचुकले भारतभर लोकप्रिय आहे आणि अभिजित बिचुकलेंची भूमिका ती आहे, ती संविधानवादी जरी असली तरी हिंदुत्ववादी, आणि संविधानाला धरून हिंदुत्व जपणं हे फार गरजेचं. आणि या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये तुमच्या समोर येतील आणि तुम्ही वेळात वेळ काढून माझ्याकडे आलात, त्यामुळे थँक्यू. नाही, पण त्यांनी असं म्हणलं की विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोरे त्यांच्या ऐवजी तुम्हाला उमेदवारी द्या किंवा तुम्हाला पाठिंबा द्या. नीलम गोरेंच्या कामाकडे कसं पाहताय? नीलम गोरे काय वाटतं काम करतात? पाठीमागे 24 वर्षांपासून नीलम गोरे आमदारी. हा प्रश्न होता पहिला. नीलम गोरे कोणाकडे कामाला होत्या? उद्धव ठाकरे. बरोबर. आणि उद्धव ठाकरेंचे माझे काही संबंध आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ते माझे बंधू आहेत. म्हणजे आदित्यची निवडणूक मी लढलो तरी मातोश्री अधिकृत आणि उद्धव ठाकरे यांनी कुठलंही स्टेटमेंट माझ्या विरोधात दिलं नव्हतं. आता त्यांच्याकडे ती असलेली काही बोंबलणारी कुत्रे आहेत, पण त्याच्यामध्ये कोण कुठं आहे, कोण कुत्रं आहे त्यांचं, ते त्यांचं त्यांनी ठरवावं. मी कोणाचं नाव घेतलं नाही. माझं जर कुणी नाव घेतलं बरोबर तर मी त्याची सगळी अंडी पिंडी बाजारात काढली की कोण कुणाचा चमचा होता, कुठली बाई कुठल्या बुवाकडे गेली, कुठल्या बाईनं कुणाचे पाय धुतले, सगळ्या अंडी पिल्ली काढली. त्यामुळं माझा कुणावरती आक्षेपच नाहीये. कारण मी येणाऱ्या काळामध्ये सौभाग्यवती अलंकृताजी बिचुकले यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करणार. पण जर अशा काही बाई असतील ज्या बुवांबरोबर घाणेरडं कृत्य करत असतील, माझ्या माता भगिनींना बुवांकडे नेत असतील, आणि मग त्या कुणीही असू दे, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, घाणेरड्या स्त्रियांचं कुठल्या, पण त्यांना योग्य वेळेला योग्य वटणीवर आणण्यासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या आमच्या वहिनी सुनेत्रा पवारांना सुद्धा मी सूचना करतो की तुमच्याही पक्षामध्ये ते असतील, उद्धव ठाकरेंच्या पक्षात कुणी असेल किंवा एकनाथ रावांबरोबर कुणी असेल, त्यांना पहिल्यांदा तुमच्या पक्षातनं बाजूला करा आणि जेलमध्ये टाका. त्या बुवांकडे ज्या बाया नेल्या त्या महिलांनीच नेल्या. संविधान असताना देशामध्ये पोलीस सिक्युरिटी आहे, संविधान आहे, विधानसभा आहे, विधान परिषद आहे. मग अशाच सगळा गदारोळ जो चाललाय, या सगळ्या महाराष्ट्राला नवीन दिशा आणि दशा देण्यासाठी वरिष्ठ मंडळामध्ये म्हणजे विधिमंडळामध्ये, विधान परिषदेमध्ये मी पाहिजे. आणि ह्याच्यासाठी प्रातिनिधिक आवाज जर कोणी उठवलाय तर
त्यांना सुद्धा तुम्ही मानलं पाहिजे, तृप्ती देसाईंना, कारण त्या बोलतायत ना. लोकशाही आहे. तृप्ती देसाई कुठल्याही बुवाकडे गेलेलं नाही. कुठल्याही त्यांनी अजून तरी माझ्या कानावर आलं नाही की त्यांनी वाईट कृत्य केले. त्यांनी जे मांडलेलं मत आहे तर त्या अनुषंगानं चर्चेला जे उदाहरण आलं, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी बघू. तृप्ती देसाईचे तुमचे संबंध कसे आहेत बिग बॉस नंतर? खूप चांगली. कारण तेच मी म्हटलं की एका कार्यक्रमामध्ये आम्ही होतो आणि एका कार्यक्रमामध्ये असताना त्यांच्या डोक्यात काहीतरी मला बघून आलं आणि मला बघितलं की लोकांना काहीतरी सुचतं, हे सिद्ध झालं. त्या कार्यक्रमात असं कुठंच ठरलं नव्हतं की त्या माझ्याबद्दल काय बोलणार आहे. मला हे काल सकाळी कळलं, 2 दिवसांनंतर कळलं. हे माझा विजय आहे. हा माझा विजय आहे. तर आता प्रत्येक जण आपल्या भातावरती डाळ ओढतंय. तृप्ती देसाईंनी जाऊन सांगणं की अभिजित बिचुकले तिकडे पाहिजेत, कारण त्यांना माहित आहे श्री दाक्षिण्य माझ्यात किती आहे. बरोबर. श्री दाक्षिण्य माझ्याकडे किती आहे. बोलायला लावाय नको तर आमचे सहकारी मित्रच म्हणू धनंजय मुंडे, तर त्यांच्या सौभाग्यवती ज्या वेळेला रडल्या होत्या कॅमेरा पुढे, करुणा मुंडे, त्यावेळेला मी कुठल्या भाषेत धनभाऊचा त्या ठिकाणी उद्धार केला होता. हा पण त्या माणसानं माझं काही घोडं मारलेलं नाही. फक्त त्यांची पत्नी आहे आणि माझी वहिनी आहे, पण ती मीडिया पुढे रडली आणि करुणा मुंडेंवरती अन्याय झालाय असं त्यांनी जेव्हा भासवलं, दाखवलं, मी ऐकलं, तेव्हा मी धनुभाऊला सुद्धा सोडलं नव्हतं. पण धनुभाऊंचे माझेही संबंध चांगले, कारण कोण चुकलं तर मी बोलतोय, मी चुकलो तर तुम्ही बोला, पण मी चुकतच नाही. आणि सत्ता तुमच्याकडे आहे आणि सत्तेत असून जर तुम्ही मोर्चे काढत असाल तर सत्ताधीशांइतके, मोर्चे काढणारे तिथल्या नालायक महिलांइतके कुणीही या जगात नालायक नाही. आंदोलन कोणी करायचे आहेत? विरोधकांनी. म्हणजे मी म्हणतो काँग्रेसनं आंदोलन केलं तर मी मान्य करेन, दुसऱ्या एखाद्या पक्षानं आंदोलन केलं तर मी मान्य करेन. आपली संविधानवादी भूमिका आहे आणि असउद्दीन ओबीसीच्या पक्षाने जरी इथं आंदोलन केलं तरी मी मान्य करेन. मी आंदोलन केलं तरी मान्य. सत्ता तुमची, आंदोलन तुमची आणि तुम्हालाच पद पाहिजेत म्हणून तुम्ही परत जर काही कुरघोड्या करत असाल तर तुमच्या इतके नालायक लोक ह्या देशात जन्माला आले, हे देशाचं दुर्दैव. महाराष्ट्राचे कविमनाचे नेते आणि शिवछत्रपतींचे वैचारिक वारसदार अभिजित बिचुकले आपल्यासोबत होते. एकंदरीत जर तृप्ती देसाईंच्या मागणीवर जर एकनाथ शिंदेंनी विचार केला आणि एकनाथ शिंदेंनी जर प्रस्ताव दिला तर 100% अभिजित बिचुकले त्या प्रस्तावावर सकारात्मक विचार करण्यात येत असं त्यांनी आपल्यासमोर भूमिका मांडली. टाइम्स ऑफ मराठीसाठी पुण्यावरून हरीश. धन्यवाद.